आपल्या यूट्यूब चॅनल सोनेल आश्रममध्ये सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. नवीन दिवसाची नवीन सुरुवात. तर मी जस्ट घरी आले आणि जॉब करत असताना घर पण स्वच्छ ठेवणं थोडंसं म्हणजे होतं, धावपळच होते, पण तरी पण जॉब करत असताना मॅनेज केल्यानंतर कशा पद्धतीने मी माझं घर स्वच्छ ठेवते, मुलांसाठी वेळ देते. तर ह्या गोष्टीच म्हणजे खूप प्लॅनिंगनुसार करावं लागतं, सर्व गोष्टीचं नियोजन केलेलं असतं. तर मी जस्ट आता सकाळी माझी मी स्कूलला आता जाऊन आले, घरी आले. आता पटकन घरातले क्लिनिंग करणार आहे, कारण की मला बरोबर 1 वाजता जायचं आहे. दिशूला आणायला. तिचा आज ऑलिम्पिकचा पेपर आहे, तर तो तिचा एकला सुटेल, म्हणजे मी एकला इथून घरातून निघेल. तोपर्यंत पटकन मी घरातली कामं आवरून घेते. चला, आणि तुमच्यासोबत पण शेअर करते. चला पटापट आवरायला सुरू करते मी आता. आणि मुलांचा तुम्हाला म्हणते, ज्याच्या घरात ती मुलं असतील ना, खेळण्याचा पसारा खूप जास्त होतो. तर मी पटकन आता इथंच हे सर्व झटकून घेते. तर जॉब करत असताना सुद्धा मी स्वतःला पॉझिटिव्ह ठेवते, घर चकाचक ठेवते. हे कसं काय? तर तुम्हाला सांगते, जर आपल्यामध्ये ना एकदम पॉझिटिव्हिटी राहिलीच ना, तर आपण सर्व कामं करू शकतो, घरालासुद्धा चकाचक ठेवू शकतो. तर ते कसं, एवढी एनर्जी येते तरी कशी, कंटाळा येत नाही का? तर नाही, कंटाळा अजिबात येत नाही, कारण की मी तेवढं स्वतःला पॉझिटिव्ह ठेवलेलं आहे. कामाबद्दल प्रेम, घराबद्दल प्रेम, फॅमिलीसाठी प्रेम जर असलं ना, तर आपण सर्व काही करू शकतो. आणि मग मला तर हे आयुष्य आपल्याला देवाने दिलं आहे ना, तर हे आयुष्य खूप छान जगायचं आहे, पॉझिटिव्ह जगायचं आहे, चॅलेंज एक्सेप्ट करून जगायचं आहे. अजिबात रडत बसायचं नाही, अरे देवाने असंच मला दिलं, असंच तसंच, ह्या गोष्टी अजिबात मला करायच्या नाही आहे. जे पण दिलं आहे, जसं पण आहे ते आयुष्य एकदम आनंदाने जगायचं आहे. तर तुम्हाला सांगते, आपण ज्या गोष्टीवर प्रेम करतो ना, आपलं जॉब म्हणा, घर म्हणा, सर्व आपली फॅमिली म्हणा, तर आपल्याला अजिबात कंटाळा येत नाही. मी सकाळी 5ला उठते. 5ला उठून सर्वांचे टिफिन वगैरे सर्वांचं करते तयार, घरातलं बाकीचं आवरून घेते, स्कूलमध्ये जाते. त्याच्यानंतर मग स्कूल टाईममध्ये तुम्हाला माहिती, टीचिंग वगैरे ह्या गोष्टी भरपूर बोलावं लागतं, थकते पण त्याच्यामध्ये. तरीही घरी येऊन मी माझं घर चकाचक ठेवते, कारण की मला घरामध्ये एकदम छान वाटायला पाहिजे, मन प्रसन्न राहायला पाहिजे, स्वतःला आवडायला पाहिजे घरामध्ये राहून. आणि मला ना एकदम असं गबाळे राहिल्यासारखं अजिबात आवडत नाही. स्वतःला पण नाही ठेवायचं आणि घराला पण नाही ठेवायचं, अजिबात आवडत नाही ही गोष्ट. स्वतः पण एकदम छान टापटीप राहायचं आणि घराला पण टापटीप ठेवायचं, हे मला आधीपासून आवडतं. आणि घरामध्ये खूप सारा असा पसारा बघितला ना, तर मग माझं एकदम असा आळस येतो, मला स्वतःला येतो, आणि मला अजिबात ही गोष्ट आवडत नाही. आणि आपले मुलं पण असतात घरामध्ये, त्याच्यामुळे जेवढं घरामध्ये आपण पॉझिटिव्हिटी ठेवू तेवढ्या गोष्टी चांगल्या, कारण की मुलांना पण छान फ्रेश वाटायला पाहिजे. त्यांचा स्टडी असतो, अभ्यास वगैरे, त्यांच्या सर्व गोष्टी असतात, त्याच्यासाठी त्या सर्व सर्व गोष्टी आपल्या घरावर डिपेंड असतात. घरामध्ये आपण कसं वातावरण ठेवू, जर एकदम आळस असेल, निरागस असेल, तर मुलांचा अभ्यासही चांगला होत नाही. त्याच्यामुळे सर्व गोष्टी आपल्या घरावर डिपेंड असतात, आपल्यावर डिपेंड असतात. एक गृहिणीसाठी आपलं घर खूप महत्त्वाचं असतं. मी जरी जॉब करत असते, म्हणजे करते, तरी पण मी गृहिणी आहे आणि मला घर माझं छान स्वच्छ ठेवायचं आहे. जेवढं जसं आहे, छोटं असो मोठं असो, कसंही असो, तुम्हाला म्हणते तर एकदमच डेकोरेटिव्ह असेल घरात वस्तू म्हणूनच घर छान दिसतं असं काही नाही. तुम्ही माझ्या घरामध्ये पाहणार इतकं सारं काही गोष्टी नाही, जसं आहे तेवढं आहे, त्याच्यामध्ये मी छान डेकोरेशन केलेलं आहे. तुम्ही पाहताच माझं घर. तर इथे मी छान सर्व व्यवस्थित, जेवढं साहित्य तेवढं नेटकं ठेवलेलं आहे, टापटीप ठेवलेलं आहे. अजिबात घाण वगैरे घरामध्ये ठेवत नाही, व्यवस्थित क्लीन करते. आणि जेवढा पण मला वेळ भेटतो ना, मी घरी मस्त आवरून घेते त्यावेळेमध्ये, आणि छान पण वाटतं असं. आणि एकदमच असं पसारा ठेवला ना, तर तो खरंच हा आळस इतका घाणेरडा आहे ना, तर आळस हा आपल्या आयुष्यात येऊच देऊ नका. आळस एकदा आपल्या आयुष्यात घुसला ना, आपलं आयुष्य स्पॉईल होतं त्याने, म्हणजे नकोच आळस आपल्या आयुष्यात. आपल्याला आयुष्यात पुढे जायचं असेल, काहीतरी मिळवायचं असेल, तर आळस हा आपल्या आयुष्यात नकोच. हा शब्दच आपल्या आयुष्यामध्ये नको. फक्त पॉझिटिव्ह, निगेटिव्ह वाईब्स नको, फक्त पॉझिटिव्ह वाईब्स, फक्त पॉझिटिव्हली विचार करा. आणि हे कधी होतं, जेव्हा आपलं घर छान टापटीप राहील ना, तेव्हाच होतं. तर
तुम्हाला सांगते मी घरामधल्या आहे ना अशा बघा डेकोरेटिव्ह वस्तू आहे त्या आता क्लीन करते. आणि आता मी इथं आहे ना जरा मातीच्या वस्तू आहे ह्या, तर म्हटलं चला आता यांना पुसून वगैरे काय काय, कारण की त्याची धूळच जाणार नाही. मस्त मी त्याला पाण्यात बुडवून ठेवलं छानसं, आणि इतका छान सुगंध येत होता ना तुम्हाला काय सांगू. मातीचा खूप खूप भारी वाटत होतं. असं वाटतं पहिला पावसाळ्यात कसं मातीचा वास येतो त्याप्रमाणे ते मातीचे आहेत ना, तर त्याच्यामुळे इतकं सुंदर वास येत होता. आणि मस्त छान आता हे सर्व मी क्लीन करून घेते. आणि तुम्हाला सांगते धूळ आहे ना, धूळ येतच असते. तुम्ही रोज क्लीन करा. थोडीफार धूळ अशी घरामध्ये घुसतेच, तिला क्लीन करावंच लागतं डेलीमध्ये. जर डेलीमध्ये क्लीन घर स्वच्छ ठेवलं ना, तर आपलं घर व्यवस्थित स्वच्छ राहतं. चला म्हटलं आज जरा काहीतरी वेगळं नाही का, पॉझिटिव्ह राहण्यासाठी बाकीच्या गोष्टी पण घरामध्ये पण फ्रेश असायला पाहिजे. आणि हे शोपीसवरती ना जास्त धूळ पडते, म्हणून त्या जास्त मेन साफ करायच्या, तर त्या व्यवस्थित क्लीन करून घ्यायच्या. तुम्हाला म्हणून मी डायरेक्ट म्हटलं आता हे वॉश करून घेऊ, डायरेक्ट पाण्यामध्ये धुवून घेऊ. आणि इतकं भारी दिसत होत्या ना, फ्रेश मस्त इतकं भारी वाटत होत्या ना. अजिबात धूळ वगैरे त्याच्यावर राहिले नाही. म्हटलं बेस्ट आयडिया आहे ही नाही का, मी नेहमीच करते. पण कधी-कधी कसं झटकून वगैरे घेते, पण मग असं कधी-कधी ना मी ह्या पद्धतीने करतेच. आणि ते छान मस्त इतकं भारी वाटत होतं ना, छान मस्त वाटत होतं. आता मी बाकीच्या सर्व गोष्टी अशाच ज्या आहे ना डेकोरेशनच्या, ज्या वॉशेबल आहे, त्या मी पटकन करणं. इथं पाहू शकता किती किती छान दिसतंय ते. आणि आता इथेचे हे पण हँगिंग आहे ना, तर ते पण मी वॉशेबल आहे, तर ते पण मी आता मस्त क्लीन करून घेणार आहे. त्याच्यावर धूळ आहे आणि धूळ झटकली ना तरी निघणार नाही. पण जेव्हा मी ते पाण्यातून असे काढले ना, तर त्याचा कलरच लगेच चेंज झाला. तुम्ही पाहिलं आधी किती फिके फिके दिसत होते, आणि आता त्याचा कलर इथं पाहू शकता किती छान वाटतंय. मला भारी वाटत होतं सर्व करून. आणि म्हटलं बरं झालं मी हे. आणि आता पुढे तुम्हाला माहितीच आहे गुढीपाडवाचा सण येतोय, तर त्याच्या निमित्ताने हळूहळू आपल्या घराची पण क्लिनिंग होते. आणि सण आले म्हणजे आपलं घर, सण असो नसो, मला तर घर छानच ठेवायला आवडतं कसंही असो. आता हे छान मस्त मी ना हे सर्व क्लीन करून घेते. ज्या ज्या वॉशेबल आहेत ना त्या मस्त क्लीन करून घेणार आहे, ते जेणेकरून यांना भारी दिसेल. याच्यावरची पण सर्व धूळ निघून गेलेली आहे. आणि सर्व अशा ह्या पद्धतीने म्हटलं चला आज करूनच टाकू, आज वेळ आहे ना मला थोडा, तर चला म्हटलं ही क्लिनिंग करून घेऊ. त्याच्यानंतर मग मी लगेचच इथं तुम्हाला सांगते, लगेच मी भांडे वगैरे क्लीन करून घेते. थोडेफार भांडे आहे सकाळची ती टिफिन्स वगैरे, तर ते सर्व क्लीन करून घेणार आहे. तर क्लीन किचन ओटा क्लीन करते. सर्व एक रूम मी क्लीन करायला घेते, जेणेकरून म्हणजे पटकन माझी क्लिनिंग पण होईल. आणि असं छान मस्त व्यवस्थित वेळेवर क्लीन केल्यानंतर भारी वाटतं घरामध्ये. आणि मी पटकन आता हे सर्व तुम्ही पाहिलं, मी डेकोरेशनच्या वस्तूंना छान मस्त पाण्यातून धुवूनच काढल्या, त्या तर इतक्या सुंदर दिसत आहे ना, अक्षरशः भारी वाटते त्यांना बघून. एकदम फ्रेश नव्यासारख्या वाटत आहे. त्याच्यावरची काय धूळ जर मी अशी झटकली असते ना, ती अजून निघली नसती व्यवस्थित, ते अजून ते भुरसट वस्तू दिसतात. म्हटलं नकोच, धुवूनच घ्यायला पाहिजे. तर छान वाटलं मस्त छान. आणि इतकं भारी वाटतंय ना सर्व घरामध्ये फ्रेश. बेडरूम हॉल तर इतकं भारी झालं आवरून. आता मला ना बाल्कनीमध्ये पण झाडांना पाणी घालून घ्यायचं आहे. आता उन्हाळ्याचे दिवस खूप जास्त, उन्हाळ्यामध्ये ना झाडं कुंडीतलं पाणी कसं सुकून जातं, माती जी हे होऊन जाते लवकर ड्राय उन्हाने. त्याच्यामुळे ना त्याला रोजच्या रोज डेलीला पाणी घालावंच लागतं. जर डेलीमध्ये पाणी घातलं नाही ना, तर झाडं लगेच अशी सुकून जातात किंवा मरतात. आणि मला माझ्या झाडांना खराब अजिबात होऊ द्यायची इच्छा नाही आहे. मला खूप वाईट वाटतं, माझ्या झाडांवर माझं खूप जास्त प्रेम आहे. आणि इथं तुमच्याशी बोलता बोलता इथं पाहू शकता माझं मस्त छान भांडी पण झालेली आहे. सर्व किचन मी क्लीन करून घेतलेलं आहे, इथं पाहू शकता. आणि ना व्यवस्थित घरामध्ये टापटीप नीटनेटकेपणा असला ना, तर घरामध्ये खरंच खूप प्रसन्न वाटतं. आणि जेव्हा प्रसन्न वाटतं, पॉझिटिव्ह वाईब्स असताना आपल्या आयुष्यात नेहमी चांगलं घडत जातं. आणि आपल्या आयुष्यात चांगल्या गोष्टी घडतात. म्हणून आपण नेहमी असं एकदम नाराज राहायचं नाही, अरे असंच होईन, अजिबात ही गोष्ट करायची नाही तुमच्या लाईफमध्ये. जर तुम्हाला पुढे जायचं असेल ना, नेहमी पॉझिटिव्हली विचार करा, पॉझिटिव्ह वाईब्स घरामध्ये ठेवा. आणि तुम्हाला माहिती, जिथे जिथे हात फिरे तिथे लक्ष्मी नांदे असं म्हणतात. तर खरं आहे हे. आपण स्त्रिया, आपण गृहिणी खूप खूप काही गोष्टी करतो. सर्व घरातलं बाहेरचं सर्व गोष्टी आपण करतो. अजिबात आपण कोणत्याही गोष्टीचा कंटाळा करत नाही, कोणालाही कंप्लेंट करत नाही, अजिबात न कंटाळता सर्व कामं प्रेमाने करतो, सर्वांची काळजी प्रेमाने घेतो.
अजिबात त्याच्यामध्ये आपला स्वार्थ नसतो कुठलाच. तर इथं पाहू शकता माझी झाडं पण इतकी छान झाली ना, गुलाबाचं झाड आणि तुळशीचं झाड आणि जास्वंदीचं इतकं उंच झालं ना, कुंड्यामध्ये झाडं आहेत तरी पण इतकी उंच झालीत ना झाडं, तुम्हाला काय सांगू, खूप छान झाली. आता तरी थोडेसे पाणी त्याची विरळ झाले ना, ते खूप छान झाले होते. आणि खूप प्लांट्स आहे मस्त, 12-13 कुंड्या, खूप भारी मस्त वाटतं. तर झाडांना पण पाणी घालून घेते मी वेळच्या वेळी. आणि असे छान मस्त झाडं पण इतके टवटवीत, फुलं, झेंडूचे पण फुलंसुद्धा आलेली आहे. छोटे छोटे फुलं आलेले, कळ्या होत्या आता आलेल्या. तर मस्त छान इथं झाडांना पण पाणी घालून घेते. आणि हे कसं माझं डेली रुटीनमधली कामं आहे, मी ते तुम्हाला दाखवते, हे रोज मी करते. आणि म्हणून मग माझ्या घरामध्ये हे सर्व कामं करते, घराला छान स्वच्छ नीटनेटकं सुंदर ठेवते. म्हणून मग घरामध्ये पॉझिटिव्हिटी राहते. घरात पॉझिटिव्हिटी राहिली का आपलं मन प्रसन्न राहतं. मन प्रसन्न राहिलं तर आपण छान सर्वांशी हसून खेळून राहतो आणि मुलं पण खुश असतात घरामध्ये. तर ह्या पद्धतीने मस्त छान आद्विक स्कूलमधून आलं, त्याला चेंज वगैरे केलं, तर त्याला थोड्यानी खाऊ घालून झोपून देणार मी. तर बसलाय तो इथे, थकून जातो खूप. त्याची खडकीमध्ये स्कूल आहे ना, लांब आहे म्हणून तो थकून जातो. तर मस्त बसून राहायला चेंज केलं, तोंड हातपाय धुतले त्याने इतक्यातच आणि मस्त बसलेला आहे तो आता. ते पटकन आणि तुम्ही पाहून इतकं भारी वाटतं ना, बेडरूममध्ये एकदम फ्रेश वाटतंय मस्त. आता लादी पुसल्यानं अजून छान वाटतं. आणि लादी पुसल्याशिवाय ना कामं पूर्णच असतं आपली. रोजची रोज लादी पुसलीच पाहिजे. आणि कारण की काय माहिती, मला पण एक अशी सवय पडली, रोज लादी पुसणं म्हणजे खूप खूप मस्त आहे. म्हणजे भारी पण वाटतं त्यानी ना, अजून एक छान घरामध्ये चकाकी येते, छान वाटतं घरात. म्हणून मला रोजच्या रोज लादी पुसायला आवडते. किती टाईम जरी झाला ना तरी मी पुसून काढते. तर इथे छान मस्त सर्व आवरून घेतलं झटकून वगैरे. वस्तू ज्या वॉशेबल होत्या त्या धुवून घेतल्या आणि छान मस्त आता लादी लास्ट आहे, तेवढं थोडंफार राहिली कामं तेवढी करते. आणि मी तुम्हाला एकदम छानसं नंतर पूर्ण घरामधलं ना थोडंसं दाखवते, मी कसं छान क्लीन केलं आणि कशी छान रूम दिसत आहे सर्व. तरी त्याचं छान सर्व मी पुसून घेते. आणि इतकं तुम्हाला म्हणते ना, असं उन्हाळ्याच्या दिवसामध्ये ना असं घरात फ्रेश ठेवलं आणि रोजच्या रोज डेली फरची पुसली ना, तर अजून छान वाटतं घरामध्ये. गारवा राहतो थोडाफार आणि मस्त पडदे वगैरे लावून दिले ना तर छान वाटतं. तर इथे आता सर्व मी क्लीन करते. मला ना अजून दुपारच्या वेळेस मी अजून काय काय कामं करून ठेवते ते सुद्धा एका व्हिडिओमध्ये सांगेल. म्हणजे नाही का, घरामधले जे खाण्याचे पदार्थ मी कशा पद्धतीने तयार करून ठेवते ते सुद्धा मी तुम्हाला दाखवणार आहे. म्हणजे जेणेकरून आता रवा आहे, रवा भाजून ठेवणं, ह्या अशा काही गोष्टी आहे ना, काही टिप्स मी तुमच्यासोबत शेअर करेल मी लवकरच, की जेणेकरून ते खराब पण होत नाही, जास्त दिवस टिकतात आणि आपल्याला वेळेचा पण उपयोग होतो. जेव्हा तुम्ही जॉब करत असताना काही गोष्टी अशा असतात की त्या केल्यानंतर खरोखर खूप फायद्यात ठरतात. आणि कधी कधी तुम्हाला माहिती आहे आपण थकतो, अशावेळी ह्या गोष्टी खूप खूप उपयोगात पडतात. मी त्या गोष्टी नेहमी करून ठेवते. तर ते काय काय करते ना, मी तुमच्यासोबत शेअर करणारच आहे लवकरच. तर इथे छान मस्त तर पुसून घेतली. तर जस्ट माझं घर पूर्ण आवरून झालेलं आहे. 1:05 झाले आणि सर्व घराची क्लिनिंग झाली. पटकन एकदा मी घर तुम्हाला दाखवले ते कशा प्रकारे मी आवरलं. चला मग.
मस्त छान 1 तासामध्ये घर एकदम चकाचक झालेलं आहे. तुम्ही पाहिलं सर्व बाथरूमची सुद्धा क्लिनिंग झाली, ते शूट नाही केलं मी. सर्वच घर आवरलेलं आहे. जॉब करत असताना सुद्धा मी माझं घर असं छान स्वच्छ सुंदर चकाचक ठेवते. आणि चला आजचा व्हिडिओ इथंच एंड करते. माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि तोपर्यंत तुमची काळजी घ्या. आपण भेटूया नवीन ब्लॉगमध्ये लवकरच. तोपर्यंत बाय.